नमस्कार मित्रांनो, सध्याच्या वेळेस आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये खूपच संकटाचे वादळ आलेले आहेत आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या जे शेतकरी आहेत, आपण अन्नासाठी त्यांच्यावर अवलंबून असतो. आपले जे मायबाप आहेत तेच उपाशी आहेत, त्यांच्यावरच संकट आलेलं आहे. आणि एवढ्यामध्ये जे संकट आलेलं आहे त्याच्याबद्दलचं बोलायचं ठरलं तर जी वेळेत मदत होते ना, ती खरी मदत. तर मी खरंच धन्यवाद बोलेल ज्यांना की त्यांच्याकडे पैसा होता थोडाफार आणि त्यांनी वेळेत मदत केली किंवा ते तिथे उपस्थित होते, त्यांनी जी मदत केली त्यांना खूप खूप धन्यवाद. खरंच कदाचित तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद भेटलेले असेल, त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित होते आणि अशी मदत केलेली आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे येथे सरकारचा विषय. आज दसरा आहे तर आज अनेक मेळावे होत होते. मी बघत होतो की कोण शेतकऱ्यांबद्दल कसं बोलतंय, काय बोलतायत. तर जरांगे पाटील हे बी बोलले की कोणी असेल तर त्यांनी मदत करावी. तर खूप मंत्री आहेत त्यांनी खिशातून मदत करावी किंवा मंत्री पण आलेत सांगत होते, म्हणजे आपले उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांनी पण सांगितलं की त्यांनी कशी मदत केली किंवा त्यांनी फोटोज आणि व्हिडिओज दाखवले त्यांच्या मेळाव्यांमध्ये कशा प्रकारची त्यांनी मदत केलेली आहे. एवढंही नाही तर बाकीचे सुद्धा जे पण राजकारणी लोक आहेत ते सांगतात की आम्ही कशी मदत करतोय. ठीक आहे, मी काय बोलतो, जी वेळेत मदत केली ना, जेव्हा संकट आलं होतं तेव्हा ती मदत खरंच मान्य करतो खरी असते. आणि ती मदत कारण की त्यावेळेस सरकार अचानक तिथे पोहोचू शकत नाही, पण सामान्य माणूस तिथे पोहोचू शकतो. आणि हे बरोबर आहे की खूप जास्त जर का कोणाकडे पैसा असेल तर त्यांनी कधी मदत करायला, जसं जरांगे पाटील यांनी शाहरुख खान यांचं सुद्धा नाव घेतलं होतं की तो आता सगळ्यात रिच आहे तर त्यांनी मदत करावी. एवढंच नाही, शाहरुख खानच नाही तर ज्यांच्याकडे पण पैसा आहेत, आर्टिस्ट आहेत की ते लोकांमुळे पुढे गेलेले आहेत, त्यांनी मदत केली पाहिजे. म्हणजे सेलिब्रिटी आपणच निवडून देतो इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण अजून त्याच्या पुढचं मला सांगायचं आहे ज्या मुद्द्यासाठी मी इथं आलेलो आहे. आता सरकार जे मंत्री आहे ते सांगते आम्ही खरंच मदत करतो, मदत आम्ही करतो, पण सांगू का तुम्हाला ते क्रेडिट चोर आहात. कारण की कोणी मदत करत नाही, आपणच आपली मदत करतो. तुम्हाला हे सांगतो कारण की जेव्हा पण कोणतं डिझास्टर येतंय त्यावेळेस मदत करणारे आपणच आहोत. हे कसं तर तुम्हाला सांगतो मी, आपण जो टॅक्स भरतो तो टॅक्स मधला एक फंड आहे, एक पैसा आहे, तो आपण बाजूला काढलेला असतो. म्हणजे कोणी तर आपण म्हणजे सरकारने बाजूला काढलेला असतो. आणि आपलं हे ऑलरेडी आपल्या संविधानामध्ये तसं नमूद आहे की एवढा पैसा प्रत्येक सरकार काढते, प्रत्येक देश तसं करतो, तसं आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार करतो. म्हणजे अचानक असं काही डिझास्टर आलं तर म्हणजे त्या ठिकाणी ते लगेच तो पैसा वापरू शकतात. त्याच्यामध्ये जेवढा पैसा असतो डिझास्टर मॅनेजमेंटसाठी त्याच्यातला 10% असतो. म्हणजे जर का तुम्हाला सांगतो 1000 कोटी आहे सरकारने ठेवेल, राज्य सरकारने डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, तर त्याच्यातला 10% म्हणजे 100 कोटी ते तात्काळ खर्च करू शकतात, काही वेळ न लावतात आणि तसा खर्च केला जातो. पण हे सरकार सांगत नाही. सरकार इथे स्वतःचेच फक्त सांगतं की ही मदत केली, मुख्यमंत्री तात्काळ आले, हे तात्काळ आलं. अरे आम्हाला आता हे सांगायचं आहे की तुमच्याकडे ऑलरेडी आम्ही जो टॅक्स भरलाय त्याचा पैसा जमा आहे. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तर असं काही आहेत आणि त्याला म्हणतो आपण डिझास्टर रिस्पॉन्स फंड. आता मी तुम्हाला एकच फंड सांगतोय या व्हिडिओमध्ये, बाकीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचेही सांगेल की अजून कुठून जास्त आपत्ती वाढली तर कसा पैसा येतो. मी फक्त आता गारपिटीसाठी आणि किंवा जसं आता खूप पाऊस पडला आहे तर डिझास्टर रिस्पॉन्स फंड म्हणून आहे, तो फंड असतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून तो देत असतात. त्याच्यातला जो 100% फंड ते देत असतात त्याच्यातला 75% फंड हा केंद्र सरकार देते आणि 25% फंड हा राज्य सरकार देते. जर का हे देत आहे सरकारकडून, आपण जो टॅक्स भरलाय त्याच्यातून साईडला पैसे काढून देत आहेत, तर त्यांनी स्वतःचं नाव लावलं नाही पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो का लावतात, म्हणजे तो रिलीफ फंड आणायचा आहे आणि ते पटापट योजना करायच्या आहेत. काही काही राज्यात टिकावून जातं, ठिकाणी आपत्ती होते आणि सरकार झोपेतच राहते, खूप नुकसान होऊन जाते आणि तो फंड वापरला जात नाही, रिस्पॉन्डही केला जात नाही, अजून नुकसान होत जाते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तो वापरला जातो. तर जे मंत्री आहेत मग क्रेडिट घेतात की आम्ही तो फंड आहे तो तात्काळ वापरलाय. पण सांगितलं पाहिजे तसं, कारण की आजचं जे मेळावं होतं त्याच्यामध्ये जसं झालं भाषण किंवा जसे मंत्री आहेत ते स्वतःहून महाराष्ट्रातले मंत्री बोलतात की आम्ही हे केलं, आम्ही हे केलं. तुम्ही काही नाही केलं, तुम्हाला आम्ही टॅक्स भरला त्याच्यातून तुम्ही देताय. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडे कोणकोणते फंड आहेत आपण जो रिलीफसाठी वापरू शकतो. म्हणजे अचानक अशी आपत्ती आली तर कोणकोणते वापरू शकतो. तर तुम्ही त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जे नॉलेज आहे ते नॉलेज वाटलं तर कळतात, कारण की अनेक लोकांना हे माहिती नसतात आणि त्यांना असं वाटतं की आपण सरकार आहेत आपलं खूप चांगलं आहे ते आहेत. पण सरकार चालते आपल्या पैशावर आणि सरकार जे आपल्या पैशावर चालते तर आपल्या हिशोबाने सुद्धा चालली पाहिजे. हे आपण सामान्य माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे, बघून घेतलं पाहिजे आणि तसं वर्तावही केला पाहिजे, तसं बोललंही पाहिजे, हक्क मागितला पाहिजे, हक्कासाठी लढलं पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, कमेंट करा, तुमचं मत द्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.